नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असाल. आता आहे आम्ही माद्याच्या शेतामध्ये, या साईडला बघू शकता. आणि आमचा पार्टनर आहे, आम्हाला माद्याच्या गावामध्ये राहतो ना. काय नाव तुझं? हां, सार्थकनी भरपूर मदत केली मला, चार्जिंग बिजिंग सगळं करून देतो तो. आणि हो माद्याचं शेत आहे. पिंकलरी का? याच्याने काय होतं, खतांना पाणी. हे बघा, एवढी जागा आहे माद्याची पूर्ण. माद्या, विशाल, अल्पेश विल्पेश सगळे पुढे आहेत. प्रथमेश येतोय. भरपूर असा मोठा शेत आहे माद्याचा. विशालचा पण. हा, विशालचा पण, दीपकचा पण, तिघांचा. आता खनी जाऊ का? आणि ऋषी, कसं वाटतं माद्याच्या गावाला येऊन? एकदम भारी वाटतंय. कालपासून आम्ही आली, आम्हाला एकदम थंडगार वाटतोय, ते एकदम मजा येते. म्हणजे मेन गोष्ट आपल्या इकडचं वातावरण इकडचं लय फरक आहे. आपल्या साईडला एवढं नाही जेवढं आपल्या इथं फ्रेश वातावरण आहे. ती पण इथे चांगली आहे. आणि मेन म्हणजे मला गाव नाही, तर मी गावाला आलो इथं फिरायला. मुंबई सोडून दुसरं कुठलं गावच नाही. म्हणून आम्ही माद्याच्या आणि विशालच्या गावाला आलो. हे बघा, पुढं पण जागा आहे. हा, अरे हे ते शेंगा, वाळाच्या शेंगा पण हे हे वेगळे वाले उकडायला लागतात. हा, एक खाऊन बघ की. बरोबर. तर मित्रांनो, हे तो पहिला शेत होता, आता दुसरा शेत पण आहे. भरपूर शेंगा घेतल्यात, कच्च्या खातोय. कच्च्या नाही, आमच्याकडं उकडून खातात. तुमच्याकडे इकड भेटतात. हा, आहेत ना आमच्याकडे पण, शेतातूनच येतात ना. हे बघा, हे पण पूर्ण शेत आहे महाद्याचा आणि विशालचा. दीपक भाऊ. आणि आज मस्त की आम्ही जेवण बिवण करणार, मटण आणायला गेलेत दीपक भाऊ. आता इकडे या. ह्यो आमचा तुरतुऱ्या. शैलेश. म्हणकर नाही एवढी जागा तर. आता इकडे बघा आपली हे. याच्यातून पूर्ण बोरिंग लावलेली आहे मित्रांनो या साईडला. आणि भरपूर असे मासे आहेत. पूर्ण पाणी आता आपल्या माद्याच्या आणि विशालच्या इकडे शेतामध्ये पूर्ण पाणी सप्लाय होतो. आणि भरपूर अशी मोठी जागा आहे आणि एकदम मोठी आहे इकडची. माद्या किती एकर आहे तरी? 2 एकर आहे पूर्ण 2.5 एकर. म्हणजे इथून उभी 2.5 एकर आणि आडवी लय मोठी आहे जागा. मला तर वाटतं 1-2 किलोमीटर. मग आपली पोरं बघा फुल एन्जॉय करतात. हो, पवाच्या तयारीत आहेत. तर मित्रांनो, या साईडला बघू शकता शिरवलं आहे, ते पूर्ण शिरवल्याची बाग आहे. आणि त्याच्यात पुढं ऊसाचं शेत आहे. खूप असं सुंदर असं वातावरण इकडं. आता चला, हे फ्लावर आहेत काय? फ्लावरचे आहे, बारक फ्लावर. बस आता युट्यूबला टाकतो. आता नाही, नंतर टाकता का? आता माझं पण. हा, तुमचं पण सगळ्यांचं टाकतो. आता डायरेक्ट आपण पुढे जाऊया. मोठी फ्लावर आहे का? नाही, मग छोटी काय दुसरं झाड आहे? दुसरं जर झाड आहे का? खरबूज. हा, खरबूजचं झाड आहे. चला आता खरबूजच्या झाडच्या इथे जाऊया. हे आंब्याचं झाड, नारळ. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही फ्लावरच्या शेतामध्ये. आणि या साईडला आमचे काका आहेत. काका, तरी पण किती महिने लागतात? हे 3 महिन्याचं पीक आहे. 3 महिन्याचं पीक आहे. ती पहिले खत टाकता का तुम्ही? नाही, ड्रिप वाटे खत वगैरे देतात.
म्हणजे अगोदर सगळं केलेलं आहे. हो. आता खत वगैरे देणे आणखी 15 दिवस लागतील चालू व्हायला. अजून काय काय लावतो तो इथं? ते हे खरबूज आहे. खरबूज आहे काय? पुढे आहे का ते? हा ते काय खालीसाठी बाग होतो. म्हणजे याच्या पुढं हे दोडका आहे. हा हे दोडकं बघितलं ते. आणि हे फ्लावर आहे मित्रांनो. आणि याच्या पुढं तुम्हाला दाखवतो चांगले चांगले भाजीपाल्याचे उत्पादन. हा भरपूर. म्हणजे तुम्ही दरवर्षी हे पूर्ण शेती करता? हो हो शेती. तरी पण किती वर्ष झाली तुम्हाला शेती? मी 1995 पासून. 1995 पासून. भरपूर मोठी पण शेती आहे ना ही. मित्रांनो बघू शकता फ्लावरचं पूर्ण शेत आहे. आणि त्याच्या पुढं आहे, झूम करून तुम्हाला दाखवतो. हे बघा, झाड दिसतो त्याच्या पुढं टरबुजाचं शेती आहे. मित्रांनो हे खरबुजाचं शेत आहे. आणि आत्ताशी ते फुलं आलेत. हे 2-3 महिन्यामध्ये पूर्ण खरबूज येतील मोठे मोठे. आणि एकदम मोठे असतात. इकडं आपल्या इकडं छोटे असतात, इकडं पूर्ण मोठे असतात. आणि खायला पण बोलतात का खूप चविष्ट असतात. तर पोरं आपले गेलेत पुढं, आपण पण जाऊया. मित्रांनो आता आलो आहे आम्ही चिंचेच्या झाडाच्या इकडं. हां शेटने आणला. आणि इकडं बघा पण नाही याला बोललो. तर या मित्रांनो चिंच खायला ऋषीनिशी ठोक घेतले. भाजून खा ना. टेस्टी नाही. आता तू तुझं भाजून खायचंय. जेवणार नाही वाटतात. अय काय चालू आहे तुला खायचंय का धीरज? हा घे ना, काढ ना. एक दोन काढ. काळी आणि हाताच्या इथंच आहे बघा. ई बघा चिंच खायला मित्रांनो. तर मित्रांनो या साईडला बघू शकता. आता आम्ही चिंच भाजणार आहेत आणि मस्त भाजून खाणार आहे. प्लास्टिक नाही टाकायला. प्लास्टिक नाही टाकू. थोडं जरी उडलं नाही इकडे लागणार. सासवान सून पण आण. बायका कोण आणत नाही. मला नको आणू. खाली कर, खाली मेन खाली. थांब की जरा, थांब ना. तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही चिंच भाजलेली आहे. आता मस्त की मसाला मध्ये खाणार आहे. सर दाखवा थोडीशी. सर इथे आहेत भरपूर. सर भरपूर असे चिंच भाजले आपण. मित्रांनो खायला आमच्या पायात बुट आहे. बुटांमधूनच घसरले आतमध्ये. मी बुट काढली. मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मला पोहता येत नाही. तरी पण मी उडी मारणारच नाही, कारण का इथं रिस्क घेणार नाही. आपल्या विहिरीमध्ये ठीक होता. इथं पण भरपूर असा खोल आहे. तरी पण 20 मजल्यापर्यंत तरी खोल आहे. इथं दाखवलं सगळं दाखवलं. या साईडला आपली पोरं नंगू पंगू चंगू. तर मित्रांनो बघू शकता आता मटण आम्ही आता पूर्ण फ्राय म्हणजे ग्रेव्ही टाईप मध्ये बनवणार आहे. दीपक शेठ काय बोलते बदलापूरच्या पोरांना? तुझी खूप आठवण काढतात. पप्पाचं लय काढतात बाबा आठवण. रस्ता करणार नाही का? रस्ता रस्ते तू दे तो ग्रेव्ही ना. आता ग्रेव्ही मध्येच मस्त की पुन्हा ग्रेव्ही. मस्त की आपल्या शेताच्या बाजूलाच मस्त की आता आम्ही फ्राय मस्त फ्राय बोलतो सॉरी मस्त ग्रेव्ही मध्ये करणार आणि मस्त दाबून जेवण करणार. आणि संध्याकाळी डायरेक्ट आपण बर्थडेला जायचं आहे. विशालच्या बहिणीचा मुलीचा वाटतं बर्थडे आहे. तिकडं पण जायचं आपल्याला. चला मस्त की आता तयारी तर चालू आहे.
त्याला काय आणि हे बघा जंगल जंगल पता चला आहे. शिरसलची नवीन काय बोलता? शिरसलचे खूप नवीन हा, आपल्या शिरसलचे नवीन कुक महेश दादा, भावे आमदार आमचे. मस्त की शिजवून बिजून घेऊया आणि नंतर डायरेक्ट खायला सुरुवात करूया. मित्रांनो जेवण तर रेडी झालेलं आहे आणि आता दादानी पाणी बिणी आणलंय, पत्रावलं सगळं आणलेलं आहे. आता थोड्याच वेळात मस्त की जेवण करून घेऊया. या लवकर. ये जट्या लय आठवण आली तुझी. मला 5 कॉल केले, अनिलला 1 की 2 केले. पप्पाने सांगितलं का आता? कोणी सांगितलं? काय बोल? कसं वाटतं इथं मस्त शेतामध्ये जेवण? आणि दादाने आमच्या दादाने, तुमचं नाव काय? महेश दादाने आम्हाला पोट भरून जेवण मटण मस्त चारलेलं आहे आणि टेस्ट पण 1 नंबर होती. जट्या येणार ना तुम्ही मुंबईला? नक्की ना? सैराट सारखं काय आपलं काम करायचंय पक्का ना? हा, ते साल्या व्हायचंय. साल्या आरची कशी? आरचीचा भाऊ साल्या. नक्की येणार ना? माझं आपलं जायचं बर्थडेला. हा, बर्थडेला जायचं. आपल्या दीदीच्या पोरीचा बर्थडे आहे ना, मग तिकडे जायचंय. सकाळी ते मराठीत बोल, आपल्याशी फक्त इकडे बोल. हा, विशाल भाऊ असं बोल. यांचा आपला ती बंजारी भाषा आता आहे ना. हे शैल्या बोल ना. अरे आपला थांब जरा थांब. बोल ना. हे आवाज काय? ए बाटीचा आवाज काय रे तू? अरे बस बापू बस. असू नाही का ना? लनी पीस लनी पीस. जट्या लनी पीस. म्हणजे हे पीस. तर मित्रांनो फायनली आमचं जेवण बिवण करून झालेलं आहे आणि सगळे आपली पोरं चाललेले आहेत बर्थडेला. माझा खास मित्र माझा जट्या खूप लेट आलेला आहे, परंतु आला थोडस जेवायला भेटलं. पण मित्रांनो एक जटाचं एक वैशिष्ट्य आहे, पूर्ण आपली शेताची काम आहेत ना तो करतो आणि आपल्या मामाच्या इकडे पण काम करतो तो. बरोबर ना जट्या? आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता कम से कम 4 तास झाले आता ह्यो पाण्याचा हे चालू आहे. पूर्ण शेती आहे ना ही पूर्ण एकदम वली करतात, त्याच्यानंतर मग पेरणीची सुरुवात होते. काय बोलतो ऋषी? बरोबर आहे. आता जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय विशालच्या घरी. काकाच्या बर्थडे. नाही, पहिले आपण घरी जायचा फ्रेश बिश होऊन मग नंतर. तेच हा, आणि खूप मजा येते. एकदम फ्रेश वातावरण आहे आणि सूर्य तुम्ही बघू शकता आता मावळणार आहे. सनसेट पण 1 नंबर आहे आणि आपण शेतामध्ये चाललेलं आहे. भेटूया आता नंतर बर्थडेला गेल्यावरती. बर्थडेला डायरेक्ट तिकडं भेटूया, तयारी बियारी करूया आणि डायरेक्ट जाऊया. चलो मित्रांनो फायनली आम्ही आता चाललेलो आहे बर्थडेला. आणि पण एक आमचा चहा प्यायचा मूड झाला म्हणून आम्ही आता गेम खेळतोय दादांबरोबर आणि मामांबरोबर. बघूया कोण जिंकतोय. अरे वा. तर मित्रांनो जट्या आमचा तयारी करून आलाय. बर्थडेला जायचं ना? हा, बर्थडेला जायचं. मित्रांनो फायनली आम्ही आता बर्थडेला चाललेलो आहे आणि इकडे टमटम मध्ये बसलेलो आहे. जब्या कुठे गेला? जब्या चला आपल्या साईडच्या इथं चाललेलो आहे. पोरीचा बर्थडे मस्त बर्थडे आणि गिफ्ट पण घेतलाय, ड्रेस. चलो
हॅपी बर्थडे मित्रांनो. फायनली आम्ही बड्डे करून आलो आणि जेवलो पण मस्त की आणि खूप मजा आली आहे. आता वाजलेत 12. आता माझ्याच्या घरी आता झोपतो डायरेक्ट. सकाळी आता आपण भेटूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया. बाय बाय.